नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. स्वामी कृपेने आणि तुमच्या सपोर्टने आज आपल्या चॅनलला 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तुमचा सपोर्ट असेच राहू दे आणि स्वामींचे आशीर्वाद माझ्यावरती असेच कायम असू देत. काल मी बनवली होती मस्त अशी मटर पनीरची भाजी. चला बघूया, मस्त असे मटर ताजे येत आहेत म्हणून म्हटलं चला मस्त मटर पनीर बनवूया. इथे मी मिल्की मिक्सचं पनीर घेतलेलं आहे. 200 ग्रामचं पॅकेट आहे. हे पनीर खूप मस्त असतं, नक्की ट्राय करा. अर्धे वाटे सोललेले वाटाणे आहेत, मटर आहेत, 2 टोमॅटो, 1 मोठा कांदा, अद्रक. इथे मी काजूचे पॅकेट 5-6 काजू घेतलेले आहेत आणि गरम मसाल्याचं पॅकेटचे खडा मसाला असतो त्याचं आणि एव्हरेस्टचा किचन किंग मसाला घेतलेला आहे. आता जे पनीरचं पॅकेट होतं ते खोलून त्याचे असे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे पण करू शकता, पण कसं मला एका घासात एक पनीर आलं की असं चांगलं वाटतं म्हणून मी असे छोटेच काप करून घेते. त्याचे मस्त असे त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. बघू शकता ह्या पद्धतीने मी क्यूब सारखे करून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल घातलं. तेल चांगलं तापून घ्यायचं. 2 चमचे तेल घातले. तेल गरम झालं का बघितलं. तेल चांगलं गरम झालं की जे आपण पनीरचे क्यूब बनवून घेतले होते ते घालून घेतले. एक 4-5 मिनिटं मी पनीर चांगलं असं फ्राय करून घेणार आहे. तुम्ही जर कांचन ब्लॉग्स या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याचं बेल नोटिफिकेशन येईल. पनीर चांगलं भाजलं की त्याच कढईमध्ये असा उभा कांदा चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा. म्हणजे आपण वरतून तेल घालायची गरज पडणार नाही म्हणून मी त्याच कढईत घालते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दुसरं कढई वगैरे यूज करू शकता. कांदा चांगला परतत राहायचा. कांदा चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला. नंतर 4-5 काजू आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. ते पण चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, काजू आपले चांगले सॉफ्ट होतात आणि बारीक करताना मग जास्त हार्ड नाही जात मिक्सरला. इथे मी 1.5 टोमॅटो घेतला. मी व्हिडिओमध्ये पहिल्यांदा 2 दाखवले होते पण मी 1.5च घेतला. जास्त पण आंबट नको व्हायला आणि जास्त मग टोमॅटोचा फ्लेवर उतरतो आणि भाजीची सगळी चव बदलून जाते म्हणून मी ते 1.5च टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो चांगला मिक्स करून घ्यायचा. मस्त असा मसाला मिक्स झालेला आहे आता सगळीकडे हा. आणि थंड करून घ्यायचा. थंड झालेला आहे तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेऊया. वरतून एक 2-3 अद्रकचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे मी मिक्सरला मस्त असं वाटून घेतलेलं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी घातल्यानं काय होतं, तेलात जेव्हा आपण हा मसाला सोडतो तेव्हा त्याचे मग शिंतोडे उडतात आणि मग सगळं किचन खराब होऊन जातं. कढईमध्ये परत त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं तापलं की जिरे आणि मोहरी घातली. जिरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला होता तो घालायचा. मसाला घातल्या चांगलं परतायचं, नाही तर मसाला खालून पूर्ण करपून जातो आणि खाली कढईला चिटकून राहतो. मग त्याचा करपट असा वास भाजीला लागतो. कंटिन्यू हलवत राहायचं मसाल्याला. एक मी 4-5 मिनटं मसाला चांगला परतून घेते आता. हा मसाला चांगला परतला की त्याच्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट घालायचं. लाल तिखट घातल्यानंतर पण ते सगळीकडे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी किचन किंग मसाला घेते. तुम्ही तुमचा कोणताही आवडीचा गरम मसाला वापरू शकता, पण किचन किंग मसाल्याने चव एकदम मस्त येते, भन्नाट चव लागते भाजीची. नक्की ट्राय करून बघा. तो पण मसाला चांगला मी गरम मसाला मिक्स करून घेते.
नंतर वरतून थोडंसं पाणी घालते चांगला मसाला मिक्स करण्यासाठी, म्हणजे कसं मसाला सगळा एकजीव होईल, कुठे पण असं लाल तिखटचे असे गाठी गाठी राहणार नाहीत आणि मग खाताना एकदमच तिखट नाही लागणार, म्हणून चांगला पाणी घालून मिक्स करून घ्यायचा. अजून वरतून थोडंसं पाणी घालून एक 5 मिनटं हा मसाला शिजवून घ्यायचा. आता मसाला चांगला शिजलेला आहे. आता ग्रेव्हीसाठी मी वरतून परत पाणी घालते. मी ते गरम पाणी यूज करते, म्हणजे तरी चांगली येते आणि भाजी पण लवकर शिजते. चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकलं की मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी 1 वाटी मटर घालते, ते चांगले मिक्स करून घ्यायचे. दहा मिनटं मटर चांगले शिजवून घ्यायचे. ते मटर शिजत आहेत, बघू शकता. मटर शिजेपर्यंत मी इकडे पराठा लाटून घेते. आता मटर पनीरसोबत आम्ही इथे पराठा बनवतो. पराठा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडेसे तीळ लावून थोडंसं लाल तिखट घालून लच्छा पराठ्यासारखं थोडंसं लाटून घेऊन चांगलं खरपूस भाजून घेतो. मस्त लागतं मटर पनीरसोबत, नक्की ट्राय करा. तर मटर चांगले शिजलेले आहेत. आता वरतून पनीर घालते. मटर चांगले शिजले आहे. तर ते पनीर मी सुट्टं करते. मी सांगायला विसरली की पाण्यात टाकलं होतं पनीर, म्हणजे जो त्याचा आंबटपणा असतो तो निघून जातो. तर पनीर घातल्यानंतर चांगलं मस्त असं मिक्स करायचं. पनीर घातल्यानंतर भाजी जास्त शिजवायची नाही, तर जो पनीरचा प्रोटीन असतो ते निघून जातं. म्हणजे कुठलीही प्रोटीनवाली भाजी जास्त शिजवायची नाही. पनीर घातल्यावर 4-5 मिनटं फक्त मी मिक्स करून घेतलं. वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची आणि त्या जो पराठा मी दाखवला होता त्याच्यासोबत सर्व करायचं. मस्त असं पनीर मिक्स करून घेतलं आहे. वरतून कोथिंबीर घालते. भाजी चांगली शिजलेली आहे. गरम गरम पराठा तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास कमेंट नक्की करा. चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा.